गणेशाय नमः। जय जयाजी जगत्पालका मुनि मानस चकोर मृगांका कृपांबुदातया पूर्ण शशांका ग्रंथादरी येईका। मागील अध्यायी कथन तुवा वदविले कृपा करून गर्तकोपी अग्निनंदन गोपी चंदे घातला परी कैसा लाग की कोठे नाही मूस माग। जैसा शंकर गेल्या माग फसवून त्याची वरियेले। असो पुढे आता श्रोती श्रवण करावी रसाळ उक्ती। सिंहावलोकनी घेऊन गती मागील कथा विलोका। बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्षकानी फा जानवी तीरासी। तप आचरिता 12 वर्षी उद्यापन उरकिले। परी याचे त्यासी नाही ठाऊक काया भुवनी उभयार्क। संगोपीत कामांतक परी माहित नाही अन्योन्या। पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून। या परी तप झाली या पूर्ण उभयताही बोळविले। कानिफा निघाला उत्तर देशी महातपी तो गोरक्ष शेखी। उत्तर पूर्ण मध्य कोणासी संचार करीत चालिला। प्रयाग गया काशी करून श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन। या परी पूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिंद्रा। शोधित परी तो कैसा की जलावीन विभक्त मासा। की बाळमातेचे वसवसा सदोदित हृदयात। नावडे त्या ते अन्न पाणी नावडे निद्रा सुखासनी। सदा भवते भाविक मनी उद्वेग चक्री पडियेला। श्री गुरु आठवणी चित्तात भ्रमण करीतसे पिशाचबत। सांडी श्वास आणूनी हेत नाथ हे नाथ म्हणूनी। वारंवार हंबरडे फोडीत म्हणे कधी भेटती गुरुनाथ। प्राण डोळा उरला किंचित पाय आता दाखवी। ऐसी प्रेमे होतसे वृष्टी आपुल्या पुसे वागवटी। म्हणे पहिला असेल मच्छिंद्र जेठी कोणीतरी सांगा हो। ऐसे बहुदा बहुता पुसून नाना क्षेत्री करी गमन। तो भ्रमत गौड देशा कारण हेळा पट्टणी पातला। तपे मांस भक्षिले समग्र अति सूक्ष्म जर्जर शरीर। त्यावरी श्री गुरु वियोग चिंताशर हाडी टोले मारितसे। जेथे बैसे तेथे वसे नीरबिंदू वाहती नेत्रास। कार्याकारण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू जातसे। तो हेळा पट्टण नगरा माझारी येऊनी बैसला क्षणभरी। तो द्वारपाळ गामद्वारी बैसले होते काहीसे। त्यांनी पाहुनी गोरक्षनाथ आदेश म्हणून त्या ते नमित। परी गोरक्षतया द्वारपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की। तव ते म्हणती अमुचे गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी। महाराजालाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती। परीनाथा एक तापसी आला होता या गावासी। नाम जालिंदर या जगासी मिरवत होता महाराजा। काय सांगावी तयाची नीती लोकासी वाटे जैसा गभस्ती। तो तृणभारा वाहता माथी अधर आम्ही पाहतसो। गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाहतसे तृण। येरी म्हणे तो काननातून गोधना करिता आणितसे। गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे येरी म्हणती ते गावीचे। परी निस्पृह वृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा। गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस।
राहुनी लोप कवन ठायास झाला पुढे तो सांगा. येरी म्हणती योगद्रुमा एक संवत्सर राहिला या ग्रामा. पुढे गेला कोठे ते आम्हा माहित नाही महाराजा. या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले ते पाहात. येरी म्हणे दश आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा. ऐसी ऐकून तयांची वाणी गोरक्ष विचारी आपुले मनी. तरी का माझा स्वामी नाम पालटूनी जगा माझी विचरला. मी सांडूनी पूर्ण तपास लागावया करीत येईन धावत. म्हणून पालटिले स्वनामास गावा माझी मिरवला. ऐसी कल्पना आणून मनी अश्रुधारा वाहती नयनी. म्हणे महाराजा गेलासी सोडूनी मज पाडसा कैसारे. टाकूनी निर्वाण काननाथ कोठे गेला माझा नाथ. मी अर्भक अज्ञान बाळक बहुत मोकलिले कैसे मज. हे नाथ तू सकळमय सर्वस्वी बापमाय. तुझ विण माते कोण आश्रय तिन्ही लोकी दिसेना. आहा मज पाडसाची एरणी चरू गेली कोणे राणी. माझे स्मरण सकळ सांडूनी कैसी गुंतली तिकडेची. आहा मग वत्साची प्रेम माऊली कोण राणी चरू गेली. तरी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची. आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय. मज ते विसरूनी सदय हृदय कैसी गुंतली तिकडेची. ऐसे बोलूनी विलाप करीत ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत. पोट कवळूनी श्वास सोडित आहा नाथ म्हणूनी. मग ते कान वाळू द्वारपाळ म्हणती नाथान करी तळमळ. तुम्हा मायले करांचा मेळ ईश्वर करील पुढारा. ऐसी वदती ते वाणी गावात धाडीला भिक्षे लागुनी. मग तो गोरक्ष सदनो सदनी अलक्ष गाजवीत जात असे. तरी जालिंदर होता ज्या ठाई तेथे सहजाला भिक्षेस पाही. तै एकटक एक सदन साई पाहुनी अलख म्हणत असे. तो सवाल ऐकुनी जालिंदरनाथ आदेश म्हणत महियात. ते आदेश गोरक्षाप्रथ श्रवण झाले तातडी. मग ते आदेश वंदूनी पुढती म्हणे कोठे आहात महाराज जती. येरो म्हणे मही गती विराजलोसे महाराजा. गोरक्ष म्हणे कवन नामी मिरवत आहात नाथा स्वामी. येरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात. तरी महाराजा योगद्रुमा कवन नाम मिरवतसे तुम्हा. आणि वरद हस्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो. गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती वरद प्रसाद गुरुमूर्ती. आणि गोरक्ष नाम देहा प्रती जगा माझी मिरवले. परी महाराजा ऐके युक्ती तुम्ही सेविली मही गर्ती. जगी प्रवेष्टूनी पापमती भंगीत झाली लोकांची. ऐसी ऐकूनी तयाची वार्ता जालिंदर सांगे मा झाली कथा. ती ऐकताची गोरक्षनाथा कोपानळ पेटला. म्हणे महाराजा आज्ञा करावी क्षणेची घाली न पालथी मही. तव त्या नृपाची प्रौढी काही भस्म करी दक्षिणात. जैसा अग्नी पेटला सदनात तेने तृणतंतूचे कोण गणित. तन्याये तेथील नृपनाथ भस्म करील महाराजा. आहा ऐसी गुरुमूर्ती देवा दानवा वरद अति. ऐशा स्वामीसी घालून घरती राज्य कैसा करीतोजी. तरी आताची आज्ञा प्रमाण लागू नेदी एक क्षण. मग जालिंदर बोले वचन ऐसे नो हे महाराजा. या कार्याचे पुढे कार्य ना तरी हृदयी विचारून पाहे. नाथ पंथ येणे दुणावे हेची भविष्य असे पहा. तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन. परी हे ऐसे वर्तमान बोलू नको जगासी. तुम्ही हिंडता सहज महिसी मम सूतका निपा भेटता तुम्हासी.
श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत यथीचा सकळीक मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादुनी रायासी कल्याण माते काढेन गर्तेतून वाढविल तो नाथ पंथ ऐसे सांगूनी गोरक्षनाथ आदेश म्हणू बोलवीत आणि गोरक्ष ऐकुनी शांत होऊन आदेश म्हणतसे मग आदेश शब्देची गमन करुनी निघाला गोरक्षनंदन आहारा पुरते मिळवूनी अन्न उपहारा संपादी मग शिंगी शैली करुनी ग्रहण करिता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊनी पोचला येरीकडे कानिफानाथ गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय तेथे जगालागी बोधितसे कानिफा मुखाची बोध स्थिती ऐकूनी परमजन मानवती सलील प्रेम दातूनी चित्ती अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एक एक दोन सच्छिच्छ निगती विरक्तमान प्रपंच राहणी लाथ मारून नाथा सवे चालती ऐसे 1 2 5 7 10 20 मेळा जमत होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे पूर्वदेशी करिता गमन तो स्त्री राज्य दोष सघन तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा स्त्री राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी म्हणून शिष्यमंडळ दनानोनी परतोनी पाहती माघारी ठाई ठाई करती विचार म्हणती स्त्री राज्य देव तीव्र येथे प्रवेश करिता नर भाचत नाही सहसाही ऐसा देश कठीण असून स्वामी करीती तयात गमन तरी अग्निकुंडी सकळा नेऊन पूर्ण आहुती इच्छितसे जरी सेविल्या हलाहला ते मग कोण पुरुष जगेल तेथे जेवी तीव्र अग्नीत शिरता तेथे आहाळीना कैसे म्हणावे सदनी प्रेरिला वैश्वानर सदन झाले खदिरांगार तया माझी निघता नर वाचेल कैसा सहसा तो की पतंग घेता दीपाची भेटी त्याची रीती येथे गोष्टी दिसून येती परी शेवटी मृत्यू आम्हा दिसतसे ऐसे होता निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन जीवित्व वाचल्या साधन घडून येईल महाराजा एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या काय वाचा तनु मन धन प्रथम त्यासी केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था धरून व्रता लागी का भंगावे एक म्हणती लागले वेड कैसे व्रत पडिपाड जीवित्व हरल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सांडूनी धन या स्वामी लागी चुकवून गृहस्थांनो पलायन करुणी जीवित्व वाचवा या स्वामीशी लागले वेड एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या काय वाचा तनु मन धन प्रथम त्यासी केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था धरून व्रता लागे का भंगावे एक म्हणती लागले वेड कैसे व्रत पडिपाड जीवित्व हरल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सांडूनी धन या स्वामी लागी चुकवून गृहस्थांनो पलायन करुणी जीवित्व वाचवा या स्वामीसी लागले वेड सादर मृत्यू झापड जया ठाई पडेल धाड चालून जातो त्या ठाई ऐसे तुम्हासी सत्य भासेल तरी हे मानून घ्यावे बोल जीवित्वाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे ऐसे ठाई ठाई ताटी भैसुनी करीती बोल चावटी परी हा अर्थ सकळ पोटी कानी फाते समजला मनात म्हणे भ्याले सकळ हीन बुद्धी अति दुर्बळ परी आपुला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही यासी मग करी कळवळुनी भस्म चिमुटी
स्पर्शास्त्र प्रयोग पोटी जलपुनी प्रेरी मही पोटी तिन्ही दिशा लक्षुनी पुढील मात्र मार्ग ठेवून मोकळा दिशा बंधन केल्या सकळा केल्या परी ऐशा बळा देव दानवा आतुळेना केले अर्थद्व्यर्थ पर शिष्य पळून नाही जाणार आणि मारुतीचाही भुभुक्कार पोचवू नये त्या ठाया ऐसे स्पर्शास्त्र पृष्टी रचुनी शांत बैसला जेठी मग शिष्यांपाचा ऋणी शेवटी पुसता झाला तयासी लहान मोठे मिळवून समुदायासी बैसवून म्हणे आम्हाला गी जाणे स्त्री राज्यात आहे की परी तो देश कठीण वाचत नाही पुरुषरत्न हनुमंत भुभुक्कारे करून प्राणहानी होतसे पुढे देश बहुत कठीण परी आम्हाला गी आहे जाणे तया देशीचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटतसे आमुचा विश्वास गुरुपायी जरी असेल भवप्रवाही तरी देशाची लंघुनी मही पुन्हा येऊ माघारे नातरी सुखे जावो प्राण परी मनाची धाव घेई पूर्ण तरी तुमचा विचार कवण तो मज प्रती दर्शवावा जे निस्सीम गुरुच्या सती भक्ती तीही धरावी माझी संगती नातरी जीवलोभ असेल चित्ती तीही जावे माघारे ऐसे सांगून बोलावीत म्हणे देखिली बुद्धी करायेथ मग निस्सीम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले 7 शतात 7 जाण ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर बसती करून कल्पिल्या मार्गी चालिले मनात मानिती सुखवसा म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा पळून जाता काजळी लेशा मूर्खत्व येते आपणासी तरी फार वरवे झाले स्वामीने अंतर ओळखिले उजळणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षुनी ऐसा चित्ती सुखवसा मानून आले पंथी करीती गमन एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या परिस्पर्शास्त्र सीमा लक्षुन बैसले होते मही वेशून तेणी येताच धरिले कवळून महिसी दृढ केले ते पद झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवाया नसे शक्य जैसे सावज गुंतल्या चिखलात बळ काही चालेना असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात तो हस्त झाले मही लिप्त मग सकळ ओणवे झाले येरीकडे कानी फानाथ त्या साता ते बोलवणी घेत जवळ बैसवनी सकळ वृत्तांत निवेदिला तयाचा तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जाऊन त्या महिस पाषाण करी उचलोनी विशेष तयांच्या पृष्ठी स्थापावे मग विभक्त्रास्त्र विभूती चर्चुनी तयांच्या भाळाप्रती मागुनी पाठविले साती समाचारा तयांच्या ते तवसी गुरुचे आज्ञे करून पाहत चालिले सीमास्थान तरी ते सर्वही ओणवे होऊन ठाई ठाई खुंटले सातासी पाहुनी अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती अधोवदन करुनी पाहती परिन देती उत्तर हे जाऊनी बोलती त्या ते कैसे सोडूनी गुरु ते जीवित्व लोभ धरून या मनाते मार्ग केला पुढारा परी ईश्वराची अगाध करणी सकळ पडला मही खेळूनी ऐशिया रीती कोण तरुणी गेला आहे सांगापा मग हस्ते सकळ पाषाण पृष्ठी ठेविती बळे करून स्पर्श होताची जाती चिकटून अंग हालविता पडेना मग परमाक्रंदती चुकलो चुकलो ऐसे म्हणती आता मा करुणी चित्ती सोडवावे आम्हा ते येरू म्हणती खुशाल असा जीवित्वाचा धुनी भरवसा स्वामी पाहुनी आलिया देशा सोडवूनी नेऊ तुम्हासी गुरु करिता हा कशाला संकट पडता काढिता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत असे आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती दैवे वाचून आलिया अंती सोडवूनी नेऊ तुम्हा ते ऐसे सकळा करुनी भाषण सकळा पृष्टी देऊनी पाषाण परत ते झाले गुरु आज्ञे करून
परिते पाहुनी आरंबळती म्हणती गुरुमाये हुनी माय होऊन या सदय हृदय आम्हासही सवे न्यावे स्त्री राज्या माझारी आमुची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती आता सकळ नासुनी दुर्मती विश्वासाते टेकलो ऐसी करिता विनवनी ती ऐकली 7 जणी मग म्हणती श्री गुरु ते सांगूनी सुटका करू तुमची ऐसे बोलूनी सकळा कारण पुन्हा आले परतून म्हणती महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरवले त्यांसी नासिली सकळ भ्रांती पृष्टी पाषाण घेऊन आरंबळती तरी आता कृपा ओसंडोनी चित्ती मुक्त करा सर्वाते आता येथून गेलिया प्राण सोडणार नाही आपुले चरण सर्वही स्थिर मती धरून चरणावरी लोटतील नाना युक्ती करून करीतील श्री गुरुचे समाधान हे सच्छिच्छाचे ऐकुनी वचन नाथ चित्ती तोषला मग विभक्तास्त्र मंत्र होती जलपुनी योजिली भस्म चिमुटी ओपुनी शिष्या कर संपुटी म्हणे चर्चुनी यावे तया ते मग एक शिष्य जाऊनी तेथे भाळी चर्चुनी भस्म चिमुटाते चर्चिता झाले सकळ मुक्त 7 ऐसे मुक्त झाले सकळ जनी घेऊन लागले गुरुचे चरणी नाथ तया लागे पाहुनी आहा आहा म्हणतसे असो ऐसे बोलूनी वचन तेथुनी टाळीता मग मुक्काम स्त्री देशाचे सीमेवरी जाऊन वस्ती लागी विराजती तेथे दीन लोटल्या झाली रात्री तो चमत्कार वर्तला ते क्षिती भुभुक्कार द्यावया मारुती सेतुहुनी चालिला तो मार्गी येता अस्त्र सबळ वेष्टित झाले पदकमळ परी तो वज्र शरीरी तुंबळ अस्त्रा लागे मानिना ये रुचित्ता माझी विचार करीत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय ऐसा विचार करून चित्ती येता झाला सीमे प्रती तो कटक पाहुनी नाथपंती मनात विचार करीत ये रुचित्ता माझी विचार करीत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय ऐसा विचार करून चित्ती येता झाला सीमे प्रती तो कटक पाहुनी नाथपंथी मनात विचार करीतसे की म्या यत्न करुनी बहुत तेथे पाठविला मच्छिंद्रनाथ परी कटक गेलिया तेथ बोधीतील तयाची मग बोधे होऊनिया स्वार स्वदेशी येईल मच्छिंद्र मग मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल तरी येथेची या ते निर्बळ करून मागे लावावे परतून मग अति भीम रूप धरून भुभुक्कार करीतसे गाजवी पुच्छाचा फडत्कार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहुनिया कटक भार समग्र स्वामी आड दडताती म्हणती महाराजा प्रलय काळ प्रथम उदेला महाबळ आता भक्षील कटक सुकळ उपाय काही योजावा येरू म्हणे नाही भय उगेची पहा धरुनी धैर्य याने तुमचे करावे काय अचळपणी असारे मग करी घेऊनी भस्म चिमुटी वज्रास्त्र परम बोले होती तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्म चिमुटी फेकली मग ते वज्रास्त्र परम कठीण माथा मिरविले भूषण गगन गिरीकडे वायुनंदन निज दृष्टी पाहातसे मग मोठ मोठे उचलून पर्वत फेकिता झाला गगनपंथ ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणार्धे ते पाहुनी अंजनी सूत प्रेरिता झाला मुष्टिघात तेने वज्र झाले भंगीत निचेष्टित मही पडले ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे कर्णनंदन मग कायिकास्त्र जलपून भस्म चिमुटी सोडितसे यावरी सवेची अग्न्यस्त्र सोडिता झाला प्रयोग मंत्र त्यावरी सवेची वासवास्त्र वरी वायवस्त्र प्रेरिले मग तो वायवस्त्र प्रयोग होता
द्विमूर्धनी दाटला सविता, मग महापर्वत असती स्थूलता, भस्म होती तयाने. तो अंजनी सुता सकट, तो अति तीव्र करीत नेट. या उपरी काय उद्भट, विक्राळ रूपी प्रगटला. की कृतांत जैसा मुख पसरून, ग्रासू पाहे सकळ जन. त्या ते साह्य परिपूर्ण, वासव शक्ती मिरवली. जैसा यमा मागे दम, प्रकट होय हरू प्राण. ऐसे उभयास्त्र तरुण, कडकडा करीतसे. जैसे खगमे घडंबरी, चमका मारिती चपळे परी. उदेली भक्ती तदनुपरी, प्रणय तरणी मिरवल्या. त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर, त्यावरी साह्याते वातास्त्र. मग मारुती देह होऊनी जर्जर, रक्षणार्थ काही दिसेना. वासवा आणि काळिकास्त्र, मागे पुढे होऊनी पवित्र. प्रहर भेदाया पाहते स्वतंत्र, परिवायुपुत्र चपळतो. देई अस्त्रास्त्रे 2 हात, ओढिता झाला चपळवंत. तरी तेही अस्त्र चपळ बहुत, हस्तयुक्त होऊन देत. यावरी अग्न्यस्त्रा कारण, पुच्छी योजी वायुनंदन. यापरी वातास्त्रा कारण, स्तुती विनवोनी आराधिले. म्हणे महाराजा प्रलयवंत, प्रविष्ट करा अग्न्यस्त्रांत. तरी तुझा आहे सूत, लोकां माझी मिरवतसे. परिगृहीचा पाहुनी अनर्थ, कोणता पाहुनी तुष्टला ताट. ऐसे या प्रकरणी हृदयात, निवारी जे महाराजा. ऐसे उत्तर ऐकुनी सावधान, मग बोलवी वायुनंदन. ते वातास्त्र झाले क्षीण, महाप्रतापे आच्छादी. ते पाहुनी कानी फनात, मोहनास्त्र प्रेरुणी त्वरित. ते गुप्तास्त्र हृदयात, जाऊनियात संचरले. संचरले तरी वज्र शरीर, लागन धरी मोहनास्त्र. परी काहीसा भ्रांत वायुकुमर, निजदेही दाटला. तरी तैसाची भ्रांती माझारी, अग्नस्त्र पुच्छे धरी. महाबळे समुद्र तीरी, भिरकावनी दिधले. परी अग्न्यस्त्रे महासबळ, काढू लागले समुद्र जळ. जळाचरा ओढवला प्रलय काळ, तिने समुद्र गजबजिला. मग तो येऊनी मूर्तिमंत, निज दृष्टीने जव पाहात. तो कानिफा आणि वायुसुत, युद्धाला गे विरवले. परी तयासी ओढवला प्रलय काळ, अग्न्यस्त्राते करी शीतळ. मग जलद आणोनी सकळ, अग्न्यस्त्री स्थापिले. तेने अग्न्यस्त्र झाले शांत, येरीकडे वायुसूत. मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त, परी पुच्छी पर्वत उचलिला. पर्वत उचलावयाचे संधी, फाकली होती तिकडे बुद्धी. आणि स्थावर मोह अस्त्रे शुद्धी, भ्रम पडला होताची. त्या संधीत दोहीकडून, पाठी पाठी अस्त्रे 2. एकदाची भेदिली प्रहार करून, सबळ बळे करून या. जैसी मेषाची मूर्धनी, झुंजता एक होय मिळणी. तैसी पृष्ठी हृदय लक्षुणी, भेदती झाली ती अस्त्रे. कालिकानी वासव शक्ती, भेदिताची मूर्छित झाली व्यक्ती. तेने उलंढुनी महीवरती, वातसूत पडियेला. ते पाहुनी अनिराज, हृदय उजळले मोहबीज. मग प्रत्यक्ष होऊनी तेजपुंज, तयापासी पातला. परी तो अंजनीचा बाळ, वज्र शरीरी ब्रह्मांड बळ. पुष्ट सावरुनी उतावेळ, युद्धा मिसळू पाहतसे. मग श्रीवाते धरुणी हात, म्हणे ऐक मद्वचन सत्य. हे सबळ पाणी आहेत नाथ, रुळी याते करू नको. पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ, तव श्री दिदला होता पर्वत. वाताकर्षण विद्या बहुत, जाज्वले मिरवे यापासी. तरी आता सख्य करून, कार्य काय ते घे साधून. गुळ दिल्या पावे मरण, विष त्या ते नकोची. यापरी बोले अपांपती, म्हणे हेची मानवते माझी चित्ती. सख्या सारखी दुसरी युक्ती, योग्यायोग्य दिसेना. मग उदधी आणि द्वितीय वाते, सवे घेऊनी मारुती ते. कानिफाते घेऊनी त्वरिते, परमप्रिय
प्रीतीने भेटले. कानिफा तिने देवासी नमन करीतसे अति प्रीतीसी. नमुनी पुढे वायुसूतासी युद्ध का सोडिले म्हणतसे. हे ऐकून बोले अनिळ की युद्ध कास या करिता तुंबळ. कवनार्थी तयाचे फळ आम्हा लागे दाखवा. नाथ म्हणे तया मारुतीसी युद्ध करीत होतो कासयासी. मारुती म्हणे कामनेसी तरी ऐका माझिया. म्या बहुत यत्ने करून गौरवनी मच्छिंद्र नंदन. परम आदरे स्त्री राज्या कारण पाठविला आहे की. तरी हे तयाचे असती जाती तेथे गेली या तया प्रती. भेटल्या तयाची समूळ वृत्ती बोध स्थिती आणि तील. मग तो सांडून तेथीचे स्थान स्वदेशात करील गमन. ऐशी चित्ती कल्पना आणून युद्धा लागे मिसळलो. तरी आता सो कैसे ह्या गेलिया स्त्री राज्यास. काही योग मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती. ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन. मग माझे काही एक छलन होणार नाही नाथासी. ऐसे बोलता वायुसुत आपांपती म्हणे बरबे यात. आहा म्हणून वधे मरुतसूत यात काय वेचतसे. मग हा सोनी बोलिले कानिफा नाथे. आहा शंका आलिया तुम्हा ते. तरी प्रयोजन काय मुते. मच्छिंद्रा ते बोलाया तरी सहसा आम्ही मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेसी. आणि संबोधुनी त्यासी तेथील तेथे स्थापू की. ऐसे बदुनी करत भाष देऊनी तुष्ट केले त्यास. मग आपण आपल्या स्वस्थानास त्रिवर्गही चालिले. सकळ गेले स्वस्थानासी तो उदय झाल्या लोटली निशी. मग शिष्य कटकेसी तेथून या निघाले. स्त्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्रस्थान. पाहात पाहात गजनंदन शृंगमुरडी पातला. तो ते गावीचे नृपासनी तिलोत्तमा मैनाकिनी. मच्छिंद्रासह बैसोनी सभास्थानी सेवे लागी विनटली. तो कानिफा नाथ फेरी आला करीत राजद्वारी. सवे शिष्य कटक भारी तो द्वार रक्षक शोधा लागी धावले. शोधिता शिष्य नयनी तो कानिफा कळला कानी. मग जाऊन या राजांगणी वृत्तांत सुचविला. म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिफास नाथ परिवारी. 700 शिष्य समुद्र लहरी तव भेटी आलासे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ. येरी म्हणती म्हणवती नाथ कानफाटी करणी. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ परमद चकले तयाचे चित्त. म्हणे आला की गोरक्षनाथ पालटूनी नामाते. तरी आता कैसे येथे राहू देईना या सुखाते. आहा तिलोत्तमा सौंदर्ये माते लाधली होती प्रीतीने. तरी तया माझी विक्षेप झाला की सैंधवे दुग्ध घटनासला. तन्याये न्याय झाला प्रारब्ध वशे आमुचा. आता सो कैसे तरी यासी न्यावे ग्रामाभीतरी. म्हणून सिद्ध करोनी स्वारी अश्वशिबिके सह निघाला. त्वरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाली आवरी. कानिफा पाहोनी हृदयाभीतरी समाधान मिरवले. मग आदेशा होनी नमन रुजामे भरजरी कनकवर्ण. मही पसरुनी योगद्रुम तयावरी बैसविला. मग कोण कोणाची समूळ कथा तदनु पुसता गुरुचे पंथा. त्यांनीही सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासूनी. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ घेता अनुग्रह उत्तम यात. तरी तू कानिफा नामसूत गुरुबंधू तो माझा. मग शब्दो शब्दी अधिकोत्तर वाढत चालली प्रेमलहर. मग वाहुनी गजस्कंधावर ग्रामा माझी आणिले. मग नाना युक्ती रचोनी चित्ती स्वये करी मच्छिंद्र जती. एक मास अति प्रीती कानिफा राहाविला त्या स्थानी. राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा. पुढले अध्यायी श्रवणी बसा श्रवण होईल सकैका. तरी हा भक्तिकथा सार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर.
प्रपंच सांडूनी राहावे स्थिर या धवलगिरी येऊनी धुंडी सूत नरहरिवंशी कवी मालू नाम जयासी तो बैसला ग्रंथ माहेरासी सुख संपन्न भोगावया स्वस्ति स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचदशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्तिसार पंचदशाध्यायः।